जगदंबा, तुझ्या चेहऱ्यावर अशी निराशेची छटा का? गावातला दुष्काळ तर दूर झाला, मग तू अशी उदास का वाटतेय? माझी आई उदास झाली तुळजाई. तिने गेले 9 दिवस अतिशय श्रद्धेने उपवास केला. तिला 3.5 शक्तिपीठांचं दर्शन हवंय, पण तिची ही इच्छा अपूर्णच राहणार असं वाटतंय मला. भक्ताच्या भक्तीचं फळ देण्यासाठी देव सुद्धा वेगवेगळे मार्ग काढत असतो. तुझ्या आईच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या असं तुला वाटतं ना? अगदी मनापासून वाटतंय. आम्ही त्या पूर्ण करू. फक्त त्या कामात आम्हाला तुझी थोडी मदत लागेल. माझी मदत? काय मदत करू मी? तुम्ही इथं कोडं सोडवत बसलाय आणि तिकडे ती तुळजा. तुळजा? तुळजाचं काय? तुळजा काल चिंचपुरात आली होती. तुळजा चिंचपुरात? तिनं तिचं शक्तिपीठ पुन्हा एकदा जागृत केलंय. दैत्यमाता हे आपल्याला कसं कळलं? तिची ऊर्जा, तिची शक्ती आम्हाला जाणवली. तो अचानक आलेला मायावी दुष्काळी नाहीसा झालाय. तुमचे डोळे उघडे असते तर तुम्हालाही जाणवलं असतं, पण नाही. तुम्ही या कोड्याच्या मागे लागला आहात. दिती माता, त्या कोड्याची उकल झाली आहे आणि आता तो विधी शोधणं अत्यंत आवश्यक होऊन बसलंय. हे सगळं ज्ञान अतिप्रचंड आहे दिती माता. आम्हाला आता अविरत अभ्यास करावा लागेल. आणि तू यात गुंतून गेल्यावर तुळजा, तिचं काय होणार? दिती माता, तिला प्राप्त करण्यासाठीच आम्हाला हे शोधून काढायचंय. आम्ही आता थांबू शकत नाही दिती माता. तो विधी सापडल्याशिवाय आम्हाला थांबता येणार नाही. तू आम्हाला आमच्या दालनात येऊन भेट. बरंच काही बोलायचंय आम्हाला तुझ्याशी. ग बाई, माझं गुणाचं लेकरू ते. जगदंबा, आज लई मोठी कामगिरी केलीस तू. गावावर दुष्काळाचं एवढं मोठं संकट होतं, पण तू हुशारीनं वाट दावलीस. समद्या गावाला संकटातून सोडवलंस. गावातला हर एक माणूस तुझं कौतुक करतोय. खरंच लई मोठं काम केलंस तू. गंगाई, अगं अगं, ही काय अवस्था करून घेतली स्वतःची? हा, समजा गाव दुष्काळ दूर झाल्याच्या आनंदात आहे आणि तू तुझा हट्ट का सोडत नाही? सांग बरं. तू काहीतरी खाऊन घ्यायला पाहिजेस. तू तब्येतीकडे असं दुर्लक्ष करू नको. मला अजून बी 3.5 शक्तिपीठाचं दर्शन झालेलं नाही. मी माझा उपवास तसाच चालू ठेवणार. अगं, मी नाही कुठं म्हणलोय. जरा परिस्थिती ठीक झाली ना की मी स्वतः घेऊन जाईल तुला 3.5 शक्तिपीठाच्या दर्शनाला. झोपूया का आता? बाकी सगळ्या गोष्टी उद्या बोलता येतील. देवी आई माझ्या आईला असं निराश करणार नाही, मला खात्री आहे. होय, विश्वास आणि श्रद्धा असली ना तर समज ठीक होत. दैत्यमाता, आपल्याला आमच्याशी काहीतरी बोलायचं होतं ना? हो, महिषा त्या कोड्याच्या नादात शुक्राचार्यांच्या कुटीपर्यंत जाऊन पोहोचलाय. त्याच्या ध्येयापासून दूर चाललाय तो. आम्ही त्याला कधीपासून हेच समजावतोय, परंतु तो ग्रंथांचा अभ्यास करत बसलाय. आणि या सगळ्याला तू कारणीभूत आहेस. तूच त्याला अशी भरकटवतेस. नाही दैत्यमाता, आम्ही केवळ त्यांना मदत करण्यासाठी धडपडत होतो.
आणि अशा कठीण प्रसंगात आपल्या पतीला मदत करणं हा पत्नीचा धर्म आहे, कर्तव्य आहे तिचं. आणि हो, तसंही एका मागोमाग एक रिपू अयशस्वी झाल्यामुळे असुर नरेश आधीच उद्विग्न झालेत. तो असुर नरेश बनू शकला कारण त्यानं सातत्यानं ध्येयाच्या दिशेनं वाटचाल केली म्हणून. पण दैत्यमाता, आपण अजूनही नव्या रिपूला जागृत करण्याची तयारी केलेली नाहीये. पुढचा रिपू हा आधीच्या रिपूपेक्षा भयंकरच असणार आहे, पण त्याला पाठवण्यासाठी ही योग्य परिस्थिती वाटतच नाही आम्हाला. महिषा त्या कोड्यात अडकून पडलाय. हा नवा रिपू पाठवून आधी त्या जगदंबाला आणि तिच्याद्वारे तुळजाला अंकित करण्याचं आमचं स्वप्न हा पूर्ण करू शकला असता. परंतु आता आमचं हे स्वप्न स्वप्नच राहणार. एवढा विश्वास आहे नवीन रिपूबद्दल? अर्थातच, कारण आधीचा प्रत्येक रिपू यशाची एक एक पायरी वरच चढलाय. कामिनी तर जगदंबाला इथे आपल्या दारात घेऊन आली होती. मग हा रिपू काय करेल याचा विचार कर जरा. दैत्यमाता, या नव्या रिपूला जर आम्ही जागृत करून पाठवलं तर? तू? हो, का नाही? आम्ही शुंभ आणि निशुंभ यांच्या भगिनी आहोत, सक्षम आहोत, शूर आहोत. आम्ही आणि हा रिपू एकत्र आलो तर नक्कीच विजय मिळून देईल. तुला शक्य होईल ते? त्या नव्या रिपूला हे आव्हान पेलू शकेल का असा प्रश्न असुर नरेशांना आहे. आम्हाला हे जमेल का हा प्रश्न आपल्याला आहे. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं एकाच मार्गाने मिळतील ना? तुळजाई, तू जसं सांगितलं तसंच मी करते. आता बाकी सगळं तुझ्या हातात आहे. नक्की कुठं आहे मी? हे कुठलं ठिकाण आहे? जगदंबा, तू? आपण नक्की कुठं आहोत ग? ही महाशक्तीची भूमी आहे. म्हणजे? कळेल तुला. अगं, कुठं घेऊन चालली आहेस? आणि इथलं समजा तुला कसं माहित? आता काय झालं? का थांबलीस? हे चिंचपुरातलं शक्तिपीठ आहे. आई तुळजा भवानीचं स्थान. इकडे बघ.
आणि हे आहे आई अंबाबाईचं शक्तीपीठ. इकडे रेणुका मातेचं मंदिर. इकडे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे. हे कसं काय शक्य आहे जगदंबा? म्हणूनच ही महाशक्तीची भूमी आहे. चारही शक्तीपीठांची शक्ती इथे एकत्र होते, दिव्य रूपात वास करते. मी भरून पावले जगदंबा. साडेतीन शक्तिपीठांचं दर्शन झालं मला. चला आता परत जाऊया. दर्शनाची आस माझ्या जगण्याचा ध्यास. आई आई म्हणते आहे सुटणारा माझा श्वास. आई अंबाबाई, आई अंबाबाई, आई अंबाबाई, दर्शनाची आस साक्षात तुम्ही दर्शन दिलं.